सर्व पिसे संघाला सन्मानित या ठिकाणी केलं जाणार आहे। रोहिदास पाटील यांना विनंती असेल पुढे यायचं आहे। रोहिदास पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत। किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वखार यांना विनंती असेल आपण आपल्या शुभस्ते पुढील सर्व पिसे टीमच्या या खेळाडूंना आपण सन्मानित करायचं आहे। चला बॅटर अजूनही गेले नाही। पहा मी अगोदरच सांगितलं होतं की जेव्हा मॅन ऑफ द मॅच दिली जाईल तेव्हा मॅच लगेच ऑन होईल, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे। एक प्रोफेशनल काय क्रिकेट असतो ते संदेश वखार यांनी खऱ्या अर्थाने दाखवलाय। सो प्लीज सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण सर्वांनी वेळेवर या, वेळेवर स्पर्धा खेळा, वेळेवर घरी जा। तर आता इथे मॅचला होत आहे सुरुवात। आई कालिका माता कालवार आणि दुसऱ्या बाजूला शेळू माता वर्ल्ड टीम पूर्ण तयारी करताना पाहायला मिळते। बिग मॅच, बिग फाईट, दोन्ही संघाकडे भरपूर चांगला अनुभव क्रिकेटचा आहे। भरपूर वर्ष सातत्याने सनी स्पोर्ट टीम संघासाठी रोहिदास पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत। संदेश बगारे अध्यक्ष यांना विनंती असेल या पटापट स्वागत कक्ष आपण पॉड घेऊन या। तदनंतर युवराज पाटील यांना देखील विनंती असेल पुढे यायचं आहे। किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अध्यक्ष संदेश वखारे सन्मान करीत आहेत। मॅच सुरू होण्या अगोदरच भरपूर मेसेज आलेले आहेत। चंदू पाटील यानंतर चंदू पाटील यांना विनंती असेल आपण पुढे या, त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे। हा सन्मान खेळाडूंचा आहे, 40+ क्रिकेटचा आहे। रेकॉर्ड ब्रेक सत्कार आज या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या रजनीमध्ये आपण पाहतोय। सन्माननीय जगन्य पाटील याला विनंती असेल आपण देखील पुढे यायचं। जगनजी पाटील त्यांना देखील आपण यानंतर सन्मानित करूया। सर्व 40+ क्रिकेट वीरांचा हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। त्यानंतर सनी पाटील आपण देखील यायचं आहे पुढे। सनी पाटील यांना देखील आपण सन्मानित करत आहोत। चला तर आपण वळूया आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याकडे। सोपान पाटील यांना देखील विनंती असेल आपण पुढे यायचं आहे। विनोद जाधव यांना देखील विनंती असेल यापुढे आपलं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। पंढरीनाथ पाटील यानंतर आपण देखील पुढे यायचं आहे, त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत। धन्यवाद सर्व पीसी टीमच्या ह्या खेळाडूंना आपण सन्मानित केले, धन्यवाद। थँक्यू। बॅक टू कॉम्बॉक्स। मॅच मध्ये पहिल्या 2 चेंडूवर काय घडलं तर पहिल्या चेंडूवर आला होता चौकार, त्यानंतर आलेला आहे सिंगल, म्हणजे 5 धावा स्कोरबोर्ड लागलेले आहेत। सन्माननीय श्री संतोषदादा तरे यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या, खास करून सदा मात्रे, त्याचबरोबर आपण पाहतोय विद्यानंद आणि दुसऱ्या बाजूला शेलूमाता वर्ल्ड टीम संघाचा बालकृष्ण पाटील डीके आणि संपूर्ण टीमला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। हलकासा मिसफील्ड झाला होता तिथे, सिंगल धाव इथे कंप्लीट केली जात आहे। 6 धावा धावफलकावर योगेश पाटील आणि सदा म्हात्रे आपण पाहतोय। नामांकित असे खेळाडू टेनिस क्रिकेट बॉल मध्ये इंद्रपाल, फुलटा चेंडू ऑन साईडला, फुलटा चेंडूला मैदानाच्या आतमध्ये जागा नसतो, कारण की आलेला आहे ब्रँडेड षटकार। चेंडू चाललाय सीमारेखा पार। नक्कीच 12वा खेळाडू पिसेंगाचा दिनेश म्हात्रे त्यांचं बक्षीस बाकी आहे, त्यांना विनंती या, आपला सन्मान बाकी आहे, या पुढे या। तर नक्कीच चांगल्या धावा बनतात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। अगदी भरपूर दिवसानंतर 40+ खेळाडू नाईट स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात। ती संकल्पना किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ही संकल्पना आहे। पुढचा चेंडू
टीम हो हो, यॉर्कर चेंडू टाकला गेलाय, स्विंगिंग टीम यॉर्कर. नक्कीच टीम साविंद्रा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क करा, आपल्याला कॉल आहे. टीम साविंद्रा प्लीज. आमचे भाऊजी वलपाड्यावरून संजय पाटील सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. शुलमाता वर्ल्ड टीम संघाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय थोडासा इम्पॅक्ट स्टंप ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच सुनील म्हात्रे सरांचा वाईटचा इशारा येत आहे. एक्स्ट्रा धावपलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे 13 धावा. सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे, लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचे भाऊजी आहेत संजय पाटील, ते देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा वाईट आला या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची लय लूट करताना आपण पाहतोय बॅटर योगेश पाटील आणि सदा मात्रेला, कारण की धावपलकावर लागलेल्या आहेत, त्या म्हणजे 14 धावा. एक चांगली सुरुवात इंद्रपलच्या अगेन्स्ट. हा परफेक्टली यॉर्कर चेंडू बुंद्यामध्ये मारा केला होता, मात्र खोदून काढलाय. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. चला, फक्त गोलंदाज रिलीज होईल, बाकीच्या खेळाडूंना आपापल्या जागेवर जायचंय. वेळ घेऊ नका आपण, टायमर ऑन आहे आपलं. 12:51 मॅच सुरू झालेली आहे. आज नक्कीच दुसरा दिवस स्पर्धेचा आपण पाहतोय आणि अगदी दुसऱ्या दिवसामध्ये देखील चांगल्या चांगल्या संघांना दिवसभरामध्ये आपण बघितलेले आहात. आता षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाज आपली तयारी करताना इथे पाहायला मिळत आहे. जर्सी क्रमांक 6 किरण आलाय. आशिष किरण म्हणूया शुलमाता वर्ल्ड टीम संघाला, कारण की ऑलरेडी 15 धावा खर्च झालेल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथून कमबॅक करावा लागेल वर्ल्ड टीम संघाला. ऑफ स्टिकचा हा चेंडू आतापर्यंतचा हा खराब चेंडू म्हणू शकता आपण, कारण की भरपूर चेंडू बाहेर लँड झाला होता. सुरेश गरज सरांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावसंख्या धावपलकावर 16 धावा, 16. आमचे तिसरे पंच भाऊ पाटील सध्या आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. मोठा फटका खेळलाय, मिस टाइम आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. इथे मिळालेला विकेट आहे. पहा, मैदानाच्या बाहेर शेकोटी पेडू नका प्लीज, कारण की फ्लड लाईट ऑन आहे, त्याच्यामध्ये जो धुक्का आहे तो निर्माण होतो आणि लाईट थोडीशी कमी होतो. प्लीज मी विनंती करतो आमच्या प्रेक्षकांना की आपण सिक्युरिटी इथे बनवू नका मैदानाच्या बाहेर प्लीज. नक्की जी सूचना रोहन पाटील यांच्या माध्यमातून आलेली आहे, तर प्लीज त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपण. किरणने घेतलेला आहे विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विद्यानंद पाटील, संतोष तरे सध्या तरी व्यासपीठावरून एन्जॉय करताना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. दोन्ही टीम त्यांचे परिचयचे आहेत, दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. ऑल द बेस्ट असं सांगितलंय. सध्या तरी खेळ 50-50 आहे. धावा आहेत ते म्हणजे 16 धावा. ऑफ स्टिकचा चेंडू, कडक स्ट्रोक, ओ माय गॉड, झेल देखील इथे झाली नाही आणि चेंडू चाललाय चौकार. कॅच भी छूटा और चौका भी दिया वापर. 20 धावा धावपलकावर. असं वाटलं होतं की जेलपर्यंत पोहोचेल, मात्र क्रिकेटच्या या खेळामध्ये अशा चुका नेहमी पाहायला मिळत आहेत. आज भिना टीम संघाला बघितलं, दिनेशने झेल सोडली, लगेच चौकार आणि षटकार आलं, मात्र त्यानंतर 2 झेल चांगल्या पकडल्या दिनेश भोईरने, मात्र मॅच जिंकू शकले नाही ते. 20 धावा धावपलकावर. अजून एक मोठा फटका. आता चौकार नंतर येणारा हा षटकार, 10 का दम पाहायला मिळाला. धन्यवाद डीजे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की जेव्हा आपण झेल सोडतो तेव्हा फलंदाज लगेचच त्या गोष्टीचा फायदा घेत असतो. झेल सुटले आणि लगेचच षटकार देखील आला.
या स्पर्धेमध्ये नवीन आविष्कार आणण्याचं काम केलेलं आहे. 4 स्टंप लावण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा ओ माय गॉड, असं आता म्हणू शकता आपण की गोलंदाजाला चोपताच ठेवला बॅटरने. जबरदस्त बॅटिंग करताना विद्यानंद. चौकार आला, बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6. मागच्या मॅच मध्ये जिथे डाव थांबला होता ना तिथून पुन्हा एकदा सुरू केलाय विद्यानंद पाटील याच्या माध्यमातून. सिंगल डबल नो, ओनली 4. चौका छक्का. सिंगल डबल से कुछ होने वाला हे नाही, तेच दाखवत असताना मैदानामध्ये विद्यानंद पाटील. नो कॅश, ओनली चेक. अजून एक, ओ माय गॉड, अजून एक उडवलाय. यावेळी चेंडू हवेमध्ये. आता बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. मी तर विकेट. बालकृष्ण यांनी ही झेल पकडली आहे आणि आता इथे विकेट मिळालाय. वर्ल्ड टीम संघाला बॅटर आउट. मात्र हे देखील आपण म्हणू शकता की जो काम करत होता तो काम विद्यानंदने केलाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मध्ये आणि अगदी कमी चेंडू खेळला. म्हणजे अर्थात 4 चेंडू मध्ये 16 धावांचा खेळ पाहायला मिळाला. धावा झालेल्या आहे धावपळकावर त्या म्हणजेच 32 धावा, 32. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अजूनही खेळपट्टीवर सदा मात्रे तुम्हाला पाहायला मिळते. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की सदा मात्रे यांनी फक्त एकच चेंडू खेळलाय. किरण धावा देखील गेल्यात, विकेट देखील मिळाल्यात. येणारा हा शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डीके चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली गेली आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 33 धावा, 33. स्ट्रॅटेजिक टाइम, ड्रिंक्स इंटरवल, पाणी मैदानाच्या आतमध्ये मागितला जात आहे. तोपर्यंत जाऊया मनोहर तरे सरांच्या सोबत व्हीआयपी डाईजवर. पाणी मैदानाच्या आतमध्ये मॅसेज पोचवला गेलेला आहे. डगआउट मधून सदा मात्रे खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्याकरिता मुकेश पाटील मैदानामध्ये गेलाय. त्याच्यामध्ये थोडीशी चर्चा केली, पाणी देखील त्यांना दिला. असंही पाणी फार महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. अगदी काल पाऊस झाला कारला इथे. कारल्याची कुलस्वामीनी एकविरे मातेची यात्रा निमित्ताने अगदी ब्रॉडबँड थांबले. अगदी लाईट शो बंद झाला. मात्र माऊलीची कृपा जी होती, ढगामध्ये विजा चमकत होत्या आणि मुसळधार पाऊस देखील सुरू होता. नरेंद्र आलाय गोलंदाज आणि पहिला चेंडू अगदी लेग कटर, भरपूर मोठा लेग कटर पाहायला मिळाला. मात्र त्याच्यावर हा स्ट्रोक कव्हरला. चांगली फिल्डिंग आहे. थ्रो पाहूया चांगला आहे का. पंचांनी रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. सॉफ्ट सिग्नल काय आहे, यस आउट आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र तिसरे पंच भाऊ पाटील चेक करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. जबरदस्त कॅमेरा वर्क प्रिन्स मूव्हीज यांचा स्लो मोशन मध्ये. जबरदस्त हा थ्रो आला होता. ओ माय गॉड, सॉफ्ट सिग्नल जो आहे ना तो सिग्नल आहे, कारण की बॅटर आहे आउट. बडी मछली जाल में फसती हुई. विकेट मिळालेला आहे. मुकेश पाटील बॅक टू डग आउट. काय थ्रो पाहायला मिळाला. अगदी दुसरं धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट झालेला आहे. अतिशय जबरदस्त खेळ सध्या वर्ल्ड टीम संघाचा पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर जितेंद्र म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेल्या आहे धावपळकावर 34 धावा, 34. बरोबर
A1 संदेश वखारे, रोहन पाटील, त्याचबरोबर सुनील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, विक्रम नाईक सर आणि सोबतच दीप गुंदलकर याची देखील फार मोठी मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. जबरदस्त त्यांनी देखील सपोर्ट केला या स्पर्धेला. त्याचबरोबर राहुल चव्हाण आहे, कनिष गुंदलकर, विक्रम गुंदलकर, हर्षद गुंदलकर, कुंदन म्हात्रे, विराज मांजरेकर आणि सोमनाथ मोरे यांची चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये. मात्र हा चेंडू प्ले अँड मिस, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये, डॉट चेंडू. इथून आता तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आहेत वर्ल्ड टीम, लक्षात घ्या तिसरा षटक कंप्लीट करण्यासाठी. गोलंदाज आपण पाहतोय नरेंद्र याला. लेग कटर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्ले अँड मिस, डॉट चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट टाकलाय गोलंदाज नरेंद्रने आणि पूर्णपणे संघाला मॅचमध्ये कमबॅक करून दिला. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, त्यानंतर 18 धावा आल्या आणि आता शांतता ठेवली नरेंद्रने. शांतता भंग करताना बॅटरला आपण पाहतोय, गॅप मध्ये चाललाय चेंडू, येतोय चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या झालेली आहे 38 धावा, 38 रन. गॅप भरपूर मोठा होता, त्या गॅप मध्ये हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू हा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. चांगली धावसंख्या स्कोरबोर्ड तुम्हाला पाहायला मिळते, 38 धावा. नरेंद्र गोलंदाज प्रयत्न करतोय, विकेटचा प्रयत्न आहे, मात्र बॅटला हा चेंडू स्पर्श झालेला नाहीये, डॉट चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, काऊ कॉर्नर मध्ये खेळलाय, शतरक्षक आहे तिथे, बॅटर होईल इथे आउट, मिळतं विकेट. विकेटची देखील आवश्यकता होती इथे, कारण की धावा भरपूर झाल्या आहेत आतापर्यंत. तर वेळेवर 3 षटक कंप्लीट इथे झालेले आहे शेळूमाता वर्ल्ड टीम संघाचे. तर आता आपण येणाऱ्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही लगेचच आपला षटक पूर्ण करायचा आहे. न्यू बॅटर मंगेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये, क्रमांक 6 वर मैदानाच्या आतमध्ये चाललाय मंगेश. आपला मंग्या पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. टू ब्रदर्स, आता दोन्ही बंधूंना आपल्या संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण की येणाऱ्या षटकामध्ये इथून जर 10+ धावा आल्या नाही तर मग शेलूमाता वल आहे संघ समोर, सर्वांना ठाऊक आहे. जबरदस्त परफॉर्मन्स मागच्या मॅच मध्ये. न्यू बॅटर मंगेश आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन, प्रवीण आलाय, षटक क्रमांक 14 आहे आणि स्लॉकवर हाणामारीचं षटक आहे. आणि जेव्हा हाणामारीचं षटक असतो तेव्हा बॅटर पूर्ण सेट असतो. पाहूया बॅटर काय करतोय. पहिला चेंडू हुक केला, चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, शतरक्षक आहे, हलकसं मिसफील्ड झाला होता, सिंगल धाव इथे पूर्ण होत आहे. आज सदा मात्र जास्ती चेंडू खेळले नाहीये, फक्त 2 चेंडू खेळले आणि फक्त 2 धावा आपल्या संघासाठी बनवली आहे. म्हणजेच आपल्या सहकार्यांना सहकार्य करत असं म्हणूया आपण, कारण की त्यांना संधी देतोय. मंगेश सज्ज होत आहे. प्रवीणचं पुढचा चेंडू, लेग कटर अगोदरच हा चेंडू आपण बघितला, मात्र बॅटवर घेतलाय. लॉंगॉनचा शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि आता त्या प्रयत्नामध्ये नक्कीच सेफ आहे की आउट आहे तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. सुरेश घरत सरांच्या माध्यमातून भाऊ पाटील तिसरे पंच चेक करतायत. नक्कीच थोडासा वाईट थ्रो देखील आला होता मैदानामध्ये, बघतोय आपण जिथे शेलूमाता वर्ल्ड टीम संघाचे खेळाडू निराश आहेत, मात्र एकाएक आपण पाहतोय थ्रो आला आणि कलेक्ट केला आणि स्लो मोशन मध्ये प्रिन्स मूवीज आपल्या अंदाजामध्ये दाखवत असताना बॅटर इज आउट, विकेट. बॅटर आउट झालेला आहे. मंगेश मात्र बॅक टू डग आउट.
अभिमान वाटे थँक्यू अध्यक्ष डीजे. किंग ग्रुप न्यू बॅटर राकेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीणच्या षटकामध्ये रनआउटचा विकेट कोणाचा मिळाला तर मंगेश म्हात्रेचा. न्यू बॅटर आता राकेश. आतापर्यंत 3 पाटील आणि 4 म्हात्रे खेळल्यात मैदानामध्ये कालवा टीम संघाचे. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 40 धावा 40. मोठा फटका खेळलाय समोर. शतरक्षक आहे दूरवर आणि चेंडू चाललाय सी मारे का पार. येतोय चौकार. अभिमान वाटे ग्रुप संदेश वखारेचा भिनार गावची गावदेवी माता आहे हो संगतीला. आला समाजसेवक संदेश Thank you, DJ. वखारे. 44 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. तमाम भिवंडीकरांना आपण शुभेच्छा देऊया. श्रीरामनवमी आपण पाहतोय. मोठा उत्सव साजरा आहे प्रत्येक गावोगावमध्ये आपण पाहतोय. प्रवीणचा हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा येतोय वाईट. 45 धावा. आता एक चांगला टार्गेट इथे उभा केलेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून एखादा मोठा फटकाला तर टार्गेट 50+. फुलटा चेंडू आणि त्याचा इथे फायदा घेता आला नाहीये बॅटरला. एकच धाव मिळाली आणि आता पंचाने तिसऱ्या पंचांना विचारले की हा चेंडू स्क्वेअर आहे का नाही, नो आहे का नाही पंचांना बघायचं आहे. भाऊ पाटील बघतायत, चेक करतायत. नक्कीच कुशल मोमेंट आहे. भाऊ पाटील स्लो मोशन मध्ये बघतायत. मॅन फ्रॉम खारबाव A1 चिकन सेंटर आगरी चिकन से मटनचं दुकान आहे त्यांचं. इट्स अ नो बॉल बीमार. 1+1 2 धावा मिळालेल्या आहेत. बोनस इथे मिळालाय शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 47 धावा धावफलकावर 47. पुढचं चेंडू गोलंदाज प्रवीण. फ्री चेंडूला हुक करायचं होतं मात्र सदा मात्रेला आता परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर आउट. आपण नेहमी बघितलं सुभाष धुमाल की फ्रीटच्या चेंडूवर फक्त रनआउटच होत असतो आणि तो रनआउट इथे सदा मात्र झालेला आहे. बॅटर आउट. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी. संदेश वखारे यांच्या कांद्याला कांदा लावून रोहन पाटील, सुनील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, दीप गुंदलकर याचं आपण आवर्जून नाव घेऊया. कुंदन मात्रे, सोमनाथ मोरे आणि त्यांची बाकीची इतर सर्व टीम, गुंदलकर फॅमिली या स्पर्धेमध्ये सहभाग झाली आहे. सुजित मात्रे न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा तुम्हाला जर ठेवायची असेल तर तुम्हाला अशा सहकार्यांची आवश्यकता आहे जे शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहेत. मागच्या 2 BIPL मध्ये नो डाऊट एकही गोष्टीमध्ये कोणत्या प्रकारची कमतरता ठेवली नव्हती आणि या स्पर्धेमध्ये नवीन आविष्कार पाहायला मिळालेले आहेत. सत्कार सम्राट संदेश वखारेला आपण नेहमी बघितलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानित करणं, आपल्या स्पर्धेमध्ये बोलून त्यांना सन्मान करणं, या गोष्टीकडे ते नेहमी लक्ष देत असतात. BIPL मध्ये जवळजवळ 900 सत्कार झाले होते. हे आम्ही विसरणार नाही आहे. जबरदस्त कामगिरी राहिली होती त्या चषकामध्ये. संपूर्ण भिवंडीकर ती स्पर्धा खेळली होती. भिवंडी रूरल प्रीमियर लीग BIPL आयोजक प्रणिते संदीपजी वखारे आणि त्यांची संपूर्ण टीम. प्रवीण गोलंदाज चांगली कामगिरी करतोय आपल्या षटकामध्ये. नो बॉल टाकला होता मात्र त्याच्यावर देखील रनआउटचा विकेट मिळाला. प्रवीणचं पुढचं चेंडू ऑफ स्टिकचा चेंडू इथे गोलंदाजच्या डोक्यावरून आलाय. लॉंगनचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. चेंडू पर्यंत एक धाव झालीये आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर नक्कीच सॉफ्ट सिग्नल आउट दिले मात्र पंचांना बघायचं आहे की रनआउट आहे की नाही.
रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. भाऊ पाटील यांना जवळ 4 ते 5 वेळा नक्कीच सिग्नल जो आहे मैदानाच्या आतमधून येणारा अर्थात रिव्ह्यू 5 वेळा बघायला मिळाला. पुन्हा एकदा आता ते सांगतील काय निर्णय आहे या चेंडूवर. किंग ऑफ लॅटिलगस प्रिन्स भुईज आपलं काम करताना आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. अजूनही स्लो मोशन मध्ये बघतायत भाऊ पाटील चेक करतायत. कोणत्या संघावर अन्याय होणार नाहीये ही संकल्पना देखील चांगली आहे पंचांची. कारण की सर्वच खेळाडू आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा वयाचे 18 ते 20 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा खेळ बघण्यासारखा होता. त्या काळामध्ये युट्यूब नव्हतं, मात्र या काळामध्ये युट्यूब आहे. नोट आउट, बॅटर इज सेफ. 2 धावा इथे मिळालेल्या आहेत. त्या म्हणजेच आपण पाहतोय कालवा टीम संघाला 2 धावाने धावपळकावर धावा झालेल्या आहेत. ते म्हणजेच 49 धावा. शेवटचा चेंडू षटकातील डावखुरी आताचा फलंदाज सुजित मात्र स्ट्रायकिंग वर. या आपण पाहू शकता व्हीआयपी डाईज वर. ओ हो इथे पुन्हा एकदा चेंडू आपल्यामध्ये शतरक्षक पोहोचला नाहीये. बॅकअप चांगला आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. 3रं धाव पूर्ण होत आहे आणि स्क्वेअर लेग पंचांनी पुन्हा एकदा 3ऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. 6वा रिव्ह्यू आहे. भाऊ पाटील चेक करतायत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मात्र बॅटर सेफ आहे, मात्र बीमर आहे की नाही ते चेक करायचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो नाही आहे. तर अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ इथे झालेला आहे समाप्त. धावा लागलेल्या आहेत 52 आणि 53 धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. हनुमान गोवे टीम आणि मातोश्री चाविंद्र टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. पुढच्या मॅचचा टॉस या आपण पाहू शकता. निवांत कुंदन मात्रे याला दाखवला जात आहे. दीप गुंदलकर याला आपण पाहतोय. त्याचबरोबर सोमनाथ मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम गुंदलकर फॅमिलीज आपण पाहतोय व्हीआयपी डाईज वर, जिथे हर्षद तुम्हाला पाहायला मिळते. सोबतच त्यांची सर्व इतर मंडळी तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये विक्रम गुंदलकर, त्याचबरोबर कनिष गुंदलकरला पाहतोय आपण. सोमनाथ मोरे, विराज मांजरेकर, राहुल चव्हाण, दीप गुंदलकर आणि या स्पर्धेचे आयोजक अर्थातच किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदेशजी वखारे यांना आपण पाहतोय व्हीआयपी डाईज वर. वेळ न घेता जाऊया आपण मनोहर तरे सरांच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये पुढच्या मॅचचा टॉस. A1 सूत्रसंचालक, होम मिनिस्टर फेम मनोहर तरे सर आहेत तिथे टॉस बॉक्स मध्ये. त्यांच्यासोबत आपण जाणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये या. मातोश्री चाविंद्र आणि जी हनुमान गोवे टीम. बिग फाईट, बिग मॅच. मनोहर तरे सर आपण पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे.
चला आपण पुढील मॅचचं टॉस करतो इथे. चला मॅच ऑन करा आपण. सुभाष धुमाल. धन्यवाद संदेश पाटील. आपण सामनामध्ये या कालिकामध्ये कालवार विपक्ष शिलमाता वल दोन्ही संघ 40+ मधील बलाढ्य संघ आहेत आणि दोन बलाढ्य संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 20-25 आयोजन. थँक्यू सुभाष धुमाल. कुंदन म्हात्रे आणि राहुल चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण इथे करतोय. मॅनेजमेंटमध्ये या स्पर्धेला त्यांनी अतिशय सुंदर असा सांभाळ केलेला आहे. तर टॉस सर माहितीचा आहे सर्वांना तरी पुन्हा एकदा. आयोजक किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि दुसऱ्या बाजूला 40+ अध्यक्ष चषक 2025. अध्यक्ष चषक असा कॉल आहे मातोश्री साविंद्रा टीम संघाचं, मात्र आलेला आहे किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य. थँक्यू सो मच कुंदन. आपण बसून घ्यायचं आहे. आणि राहुल, टॉस इथे जी हनुमान गोवे टीम संघाने जिंकलेला आहे. काय निर्णय आहे आपला? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या संघासाठी खूप सारे शुभेच्छा आहेत आणि मातोश्री टीम आपल्या संघाला देखील भरपूर सारे शुभेच्छा आहेत. टॉस झालेला आहे. जी हनुमान गोवे टीम संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओ टू कॉम्बॉक्स सुभाष धुमाल. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. पुढील सामन्याचा टॉस देखील गेलेला आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान गोवे विपक्ष मातोश्री चाविंद्र या दोन संघामध्ये. सध्या सामना आपण बघतोय कालवार विपक्ष वल या दोन संघामधील. आव्हान ठेवले गेले ते 53 धावांचा. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र चेंडूला लॉप केलेला लॉपटेड फटका. क्षेत्ररक्षक बनेल इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच काय घडलंय तिथे पाहावं लागेल कारण चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय तिथे. या पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. 2 धावा. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा नव्हे तर इथे आपण बघूया
पंच तिसरे पंच आपण कंट्रोल रूम मध्ये या. तिसरे पंच एक पंच नक्कीच आपण कंट्रोल रूम मध्ये पाठवायचा आहे. पंच भाऊ पाटील सर किंवा सुनील म्हात्रे सर. बाकीच्या सर्व खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचं आहे. सो प्लीज जो काय निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत येईल. सुपर लाईट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज टेक्निकल टेलिकास्ट जबरदस्त कामगिरी. टच अँड गो, क्या बात है. स्लो मोशन ॲक्शन रिप्लाय. ओ माय गॉड, काय टेलिकास्ट आहे. जबरदस्त. दूध का दूध पाणी का पाणी करताना आपण पाहतोय. प्रिन्स मूवीज काय निर्णय येतो पाहूया आपण. पंच जागेवर येऊन हा निर्णय देणार आहेत मैदानामध्ये. आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा वाचवताना आपण बघतो क्षेत्ररक्षक आपल्यातून क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. प्रवीण म्हात्रे उडता प्रवीण पाहायला मिळाला होता. काय क्षेत्ररक्षण आपल्यातून त्याचं पाहायला मिळालं होतं. पंचांना भरपूर मशागत करावी लागलेली आहे. आणि सुनील म्हात्रे सरांसाठी ते चांगलं आहे. थोडंसं सुनील म्हात्रे सरांचं वॉर्मअप देखील झालेलं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर योगेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होताना. सामनावीर फलंदाज इंद्रपाल पाटील. आव्हान 53 धावांचं पाहायला मिळत आहे. 53 लक्षाचा पाठलाग शिलमाता वर्ल्ड संघ करतोय. इथे हो करण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग प्रॉपर साधता आला नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 2 धावा. आपण सामना बघतोय कालिकामध्ये कालवार विपक्ष शिलमाता वर्ल्ड या 2 संघामध्ये 40+ मधील हे दोन्ही दादा संघ आहेत. अनेक वर्षे नक्कीच या 2 संघांनी या 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. एका बाजूला कालिकामध्ये कालवार मोठं नाव आहे तर दुसऱ्या बाजूला तेवढंच मोठं नाव सेलोमाता वर्ल्ड संघ पाहायला मिळत आहे. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. कावकरच्या वरून हा षटकार फलंदाज इंद्रपाल पाटीलच्या बॅटमधून. वॉट अ शॉट. अतिशय सुरेख फटका इंद्रपाल पाटील च्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या येते 11. धावसंख्या 6ने पोहोचते ते 8 वर.
धावसंख्या 8 बिनबाद शिलमाता वर्ल्ड संघ 53 या टार्गेटचा पाठलाग करताना पहिले षटक मार्ग असते. योगेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फटका. यावेळी देखील क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू निघून जाईल सीमा पार. पाहूया इथे मात्र आउटफील्ड पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. षटकार आहे की चौकार आहे हे पाहायचं आहे या ग्राउंड पंचांना. इट्स 6. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार. इंद्रपाल पाटील ऑन फायर. 2 में 2 ठोकून आले. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 14 धावा. इथे पायांच्या समोरचा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न येथे केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या. त्या खरं तर तालमेल थोडासा बिघडला होता. मात्र नशिबाची साथ वर्ल्ड संघाच्या दोन्ही फलंदाजांना मिळते. धावसंख्या 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गेम स्पीडअप करायचे कारण पहिले षटक घालण्यासाठी आपण खूप वेळ घेतलेला आहे. जवळजवळ तब्बल 6 मिनिटं आपण खर्च केलेले आहेत. पहिल्या षटक समाप्तीनंतर बिनबाद 16 सिलुमाता वर्ल्ड संघ आपण बघूया 53 या टार्गेटचा पाठला करताना. पहिलं षटक योगेश पाटील यांनी हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केले त्या सफलता मात्र त्याला अर्जित करता आली नाही. आणि मात्र आता दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज धर्मेश म्हात्रे. धर्मेश म्हात्रे याचा सामना करेल फलंदाज मंगेश भोईर ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचं पारितोषिक देखील पटकावलं होतं. धर्मेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज मंगेश भोईर. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. मेडिकल रिझनमध्ये 1 धाव पूर्ण. दुसरी धावीसाठी प्रयत्न. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने मंगेश भोईर आपलं खातं उघडतोय आणि 2 धावने सेलुमाता वर्ल्ड संघाची धावसंख्या पोहोचते 18 वर. 18 धाव आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. 53 या लक्ष्याचा पाठलाग सेलुमाता वर्ल्ड संघ करताना पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जनमन गोवे विपक्ष मातोश्री चाविंद्रा या 2 संघामध्ये. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय. सेलुमाता वर्ल्ड ज्या संघाने आज आईदेवी सोनाली संघाला पराभूत केलं होतं तर दुसऱ्या बाजूला कालिकामाता कालवार संघाने जयदुर्गा टेमघरपाडा संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. जवळजवळ वाईड यॉर्कर चेंडू वे शेपमध्ये चेंडू खेळलेला आहे. मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू जातोय. मात्र इथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग विरुद्ध विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळत आहे. या 2 संघाची धावसंख्या 20. 33 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथून 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धर्मेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना तर पुन्हा एकदा सामना केला फलंदाज मंगेश भोईर.
इथे मात्र छोट्या बॅकवेचा वापर करण्यास मजबूर केलं होतं मिसफिल्ड पालमध्ये गोलंदाजाकडून आणि परिणामस्वरूप जिथे एकही धाव खरं तर नव्हती तिथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 21-21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धर्मेश मात्रे कालिका मात्र कालवार संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक चालतोय. तर यावेळी सामन्यापर्यंत इंद्रपाल पाटील ज्याचे बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळालेले आहेत. इथे लॉरफोल्डा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली. सॉफ्ट डिसमिसल. इंद्रपाल पाटील हा बाद होताना झेलबाद चुरबाने. संदेश दादांचं नाव लय मोठं, त्याच्या संगतीला सुनील रोहन. जाईल तिथे शिवेल तो मान, अशी माणुसकी कमवली त्यानं. पहिला फलंदाज इंद्रपाल पाटील हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. इंद्रपाल पाटील यांनी बाद होण्यापूर्वी या 2 षटकांच्या मदतीने 16 धावांचा योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय. शिलमत वल संघाकडून संजय पाटील. न्यू बॅटर संजय पाटील. सामना करेल गोलंदाज धर्मेश मात्रे याचा. यायला मात्र क्लीन बॉल. संदेश दादांचं नाव लय मोठं, त्याच्या संगतीला विक्रमदीप. जाईल तिथे शिवेल तो मान, अशी माणुसकी कमवली त्यानं. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज इंद्रपाल पाटील, त्यानंतर संजय पाटील बाद झालेला आहे. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे की कव्हर रिझर्वमध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न. आणि इथे दुसरी धाव देखील फलंदाजाने दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 23 धावा. इथून 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 30 धावांची अजून आवश्यकता आहे.
प्रवीण येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटक घालण्याची तिसरं षटक घालण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. 12 चेंडूने 30 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 15च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झलकावे लागतील शिलमाता वर्ल्ड संघाला विजय संपादन करण्यासाठी. धावसंख्या 24. इथे कंट्रोल फुलचा फटका पाहायला मिळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका दरम्यान संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 25. 53 लक्षाचा पाठलाग शिलूमाता वर्ल्ड संघ करतोय. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये इथून 28 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रवीण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला दे घुमा के फेकून दिलेला आहे स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. जनतेचा सरदार हाय बनम्यान बनले शान जनतेचा सरदार सार जनतेचा सरदार नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर नेता आमचा हाय दमदार ना रुपेश. हा षटकार मंगेश भोईरच्या बॅटमधून आणि षटकाने संघाची धावसंख्या धावपलीकर पाहायला मिळत आहे ती 31 धावा 31. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रवीण म्हात्रे आपण बघूया तिसरं षटक घालतोय. या फटक्याने नक्कीच विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत फलंदाज मंगेश भोईर याने. मंगेश भोईर जो पहिल्या सामन्यामध्ये या सामन्यावरचं पारितोषिक देखील ज्याने पटकावलं होतं सामनावीर ठरला होता. इथे भेट होते रिस्ट्रिक्शक आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. एक सिंगल रन्स आणि पंचांचा पाहूया काय इशारा येतोय. इशारा वाईट चाललेला मध्ये 1+1 अशा 2 धावा धावल्यामध्ये जोडल्या जात आहेत. 3 33 धावा. 20 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडूने 20 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी शिलोमाता वर्ल्ड संघाला. प्रवीण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय तिसरं षटक घालतोय. एक आगली वेगळी शैली त्याची गोलंदाजी करण्याची. इथे बॅकफॉलला जाऊन हा फटका केलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि फलंदाज बाद होताना झेलबाच्या रूपाने. दादा आमचा हाय दिलदार त्याच्या नावाचा जय जयकार त्याच्या नावाचा जय जयकार त्याच्या नावाचा जय जयकार त्याला हाय सर्वांची जाण सारे देती दादाला मान सारे देती दादाला मान सारे देती दादाला मान राहतो सदा पाठीशी उभा दादा हा खंबीर राहतो सदा पाठी.
न्यू बॅटर बालकृष्ण 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. धावसंख्या स्थिर धावलकर पाहायला मिळत आहे ती 33 धाव. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर बॅटर बालकृष्ण 7 चेंडूमध्ये 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पंच सुरेश घरत सरांचा इशारा वाईट अवांतरता वार चेडमाने. धावसंख्येमध्ये सिंगल नेभर. धावसंख्या 24 धावा, सॉरी 34 धावा. इथून मात्र 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र लॉफ केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका. हो हो, अतिशय सुरेख प्रयत्न तिथं पाहायला मिळाला होता. मात्र चेंडू निघून जाते सीमा पार. मज नेडेड सिक्सर. मोडेल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव दादांचा. मोडेल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव दादांचा. तीन षटकांची समाप्ती धावसंख्या 40 आणि 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. जितेंद्र म्हात्रे आता मात्र गोलंदाजी करताना शेवटच्या षटकात त्यांना पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6-13चं समीकरण. कृपया कुठल्याच प्रकारचा वेळ आपल्याला व्यर्थ घालवता येणार नाही, कारण यानंतर अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. जितेंद्र म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. इथे मात्र चेंडूला भिरकाव देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र इथे आपण पाहतोय फलंदाज 2 धाव पूर्ण करत आहेत. आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना 5 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र सुरेख फटका. चेंडू निघून जाते सीमा पार. पिकअप शॉट, षटकार. रुपेश दादा हा खंबीर
नेता आमचा हाय दमदार ना रुपेश म्हात्रे एक नंबर नेता आमचा हाय दमदार ना रुपेश दादा एक नंबर. दमदार षटकार देखील फलंदाज बालकृष्णच्या मंगेश भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या अगोदर षटकार बालकृष्णच्या बॅटमधून देखील पाहायला मिळतो आणि त्यानंतर मंगेश भोईरच्या बॅटमधून देखील हा षटकार पाहायला मिळतो. आता मात्र समीकरण बदलत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये या षटकाराने आता मात्र समीकरणामध्ये आपण पाहतोय बदल होताना 5 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स करताना मंगेश भोईर यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावताना नाबाद 36 धावांचं योगदान दिलं होतं आणि या सामन्यामध्ये देखील ते सातत्य त्याचं पाहायला मिळतं आहे. अगदी आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा चंग त्यांनी मनाशी बांधलेला आहे. चार चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून 5 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आणखीन एक मोठा फटका आणि काम 25 सामना जिंकलेला आपण पाहतोय शेलूमाता वल संघाने. अभिनंदन शेलूमाता वल, अभिनंदन मंगेश भोईर. हार्डलक 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 कालिकामाता कालवार, हार्डलक सदानंद म्हात्रे. तर मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये देखील ठरला आहे. संघाचा तारणार शेलूमाता वल संघाचा बॅकबॉन मंगेश भोईर. पहिल्या सामन्यामध्ये नाबाद 36 आणि या सामन्यामध्ये नाबाद 26. प्लेअर ऑफ द मॅच मंगेश भोईर. मी घेऊन जातोय मॅन ऑफ द मॅच साठी आमच्या व्यापीजवळ रोहन पाटील, सुनील पाटील यांच्याकडे. मॅन ऑफ द मॅच मंगेश भोईर, O2 रोहन पाटील. धन्यवाद सुभाष धुमाळ सर. वेल डन, वेल प्लेड. पुन्हा एकदा द टायगर इज बॅक आणि नेहमीच एक चांगली खेळी मंगेश दादा भोईर यांनी दाखवलेली